ठाणे कोपरीतला 40 वर्षापूर्वी स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांनी भरवलेला सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा, गोरगरिबांना उपजीविकाचं साधन मिळावं, त्यासाठी सुरू केलेला जुना कपडा मार्केट मात्र हलवण्याचा कट होतोय। वेळोवेळी दररोज त्यांना त्रास दिला जातोय, सातत्यानं त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, उठवलं जात आहेत आणि दररोज हजार मरणानं नरक आणि मरण यातना हे जुना कपडा मार्केटमध्ये लोक मिळतात। माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र जोडले। बंधू, ह्या लोकांना नेहमी अशा प्रकारचा त्रास साहेब, मी एकच म्हणतो, मी इथला स्थानिक आहे आणि यांना रोजचं धमकवण्या आणि मारण्यापेक्षा त्यांना एकदाच मारून टाका। हे उपजीविकेचं साधन करण्यासाठी रोजचं इथे येतात, कमवतात, दोन पैसे घर त्यांचं घर चालतं आणि हे जर नसल दिसत कोणाला चांगलं तर एकदाच त्यांना काहीतरी मारूनच टाका ना। कशाला ठेवताय बाजार आणि बिजार? हा, हे रोजची जी गडबड चालली आहे, रोजच्या गडबडमध्ये हजारो लोक येतात, कोणी सोलापूरवरून येतं, कोणी मुंबईवरून, कुठून अनेक ठिकाणांना लोक येतात, पोटा भरतात, त्यांचे कामं करतात। ते काय चोऱ्या माऱ्या करणारे लोक नाहीत, ते त्यांच्यापासून काय आम्हाला स्थानिक लोकांना त्रास पण नाही काय। त्यांचं एकदाच काय ते मिटवून टाका ना तुम्ही। एक तर त्यांना सांगा की तुमच्यामुळे आम्हाला त्रास आहे, महापालिका येईल त्रास देईल, पोलीसवाले येतील त्यांना त्यांचे गोठडे उचलतील, महापालिकेला त्रास देतील, त्यांच्या पावत्या फाडतात, त्यांच्यामुळे महापालिकेला चांगला मोठा कर भेटतोय। गरज 5,000 रुपये महानगरपालिका 5 भेटतायत का 10 भेटतायत, ऍक्च्युअली किती भेटतात ते त्यांनाच माहित। पण इथं गणपतीच्या वर्गाने जातात, इथून तुम्हाला सांग नवरात्रीच्या वर्गाने जातात, बराच मोठा टॅक्स इथून बाजाराच्या माध्यमातून लोकांना मिळतोय। माध्यमातली जे काही कामं होत आहेत ती पण ते इथूनच मिळत आहेत। कोणाला गरज पडली की बाबा मंडळाचं काम आहे, बाबा घ्या इथून 20 रुपये 50 रुपये पावत्या लोक फाडतात। मग ह्या लोकांना त्रास देण्यापेक्षा एकदाच काय त्यांना उडूनच टाका ना। हा, का त्यांना रोजचा त्रास का देता? एकदाच काय ते सोक्ष लावून तो बाजार काहीतरी त्याच्याबद्दल हे करा। दररोजच्या नरक आणि मरण यातना भोगणारी ही माणसं, मित्रांनो, जरी कपडा बाजार जरी बघायला मिळतो तर या कपडा बाजारामध्ये अनेक लोकांची उपजीविका साधतात। या सर्व लोकांच्या जीवावरती अनेक मंडळांना पावत्या जात आहेत, अनेक वेगळ्या लोकांना पावत्या जात आहेत। अनेक लोक गुण्या गोविंदाने इथं नांदत असताना मात्र ह्या गोरगरीब जनतांचा मात्र ह्या चिंदी मार्केटमध्ये ह्या लोकांचा पैसा चालतो। मात्र आज त्यांची कपडे ठेवल्यानंतर ह्याच कपड्यांचा तुम्हाला वास येतोय म्हणून त्यांच्यावरती कारवाई करताय। दररोज हजार मरणानं मरण्यापेक्षा एकदाच त्यांना मारून टाका, असं इथल्या अनेक लोकांचं मत होतं। खऱ्या अर्थानं ह्या लोकांचं दुःख आभाळ एवढं आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेला हा बाजार आहे तो इथभर पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज पहाटे 4ला भरणार हा मार्केट सकाळी 7, 7:30ला 8ला बंद पडतोय। दररोज ठाणे महानगरपालिकेला 5,000चा मलिदा जातोय, तरी देखील मात्र ठाणे महानगरपालिका कंप्लेंट करणारी काही माणसं आहेत। कारण हा आपल्याला जो बघायला मिळतोय, माझ्या पाठीमागे जवळ जर का कैलासवासी बबनराव शिंदे असणारा सभागृह एकेकाळी हा जुना कपडा मार्केट म्हणून इथं लिहिलेला असताना सुद्धा वारंवार या लोकांना इथून धमकवलं जातं, उठवलं जातं। यांचे पैसे चालतात, यांच्या पावत्या चालतात, पण मात्र वर्गणी चालतात, पण मात्र यांचा असणारा जो कामकाज आहे त्यांना चालत नाही। आता कोपरीमध्ये टोलिंगची इमारत झाल्या, अनेक बडेजाही लोक राहायला आली, पण मात्र आज या लोकांचं मात्र त्यांना वाईट वाटतंय। मित्रांनो, पाठीवला वळ मुजून जाईल पण पोटावरला आघात कधी मिटत नाही। त्यामुळे कोपरीमध्ये जे चाललंय आणि जे घडतंय बिघडतंय याकडे प्रकाश झोत टाकणं गरजेचं आहे। राजकारणाचे अट असतील, राजकारणाचे तट असतील, राजकारण नक्की झालं पाहिजे, पण आपल्या राजकारणामुळे कुणाचं आयुष्य जर उधळून निघत असेल, एखाद्या गोरगरिबांचा संसार उधवत असेल तर असं राजकारण कधीही तुम्हाला साथ देणार नाही असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन चेतन तेलुगुडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, जुना कपडा मार्केट, ठाणे कोपरी।